हॅलो स्टुडंट, एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबरचा 5 आहे तो आपण बघत होतो. त्यातले काही एक्झाम्पल आपण काल बघितले ते उरलेले एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे इफ x raised to y is equal to e raised to x minus y, then show that dy by dx is equal to log of x upon 1 plus log x bracket square. ही जी टर्म आहे ती प्रूव्ह करायची आणि ही गिवन टर्म आहे. गिवन टर्म जर नीट ऑब्झर्व केली तर लक्षात येईल लेफ्ट हँड साइडला फंक्शन रेस टू फंक्शनचा फॉर्म आहे, कारण एक्स पण व्हेरिएबल आहे, वाय पण व्हेरिएबल आहे. एकमेकांच्या बेस आणि इंडेक्सच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ती कंपल्सरी लॉग घेऊनच सिम्प्लिफाय करावं लागेल आणि म्हणूनच गिवन टर्मचा लॉग घेऊया. टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड, दोन्हीकडचा लॉग कन्सिडर करा. बेस इंडेक्स जो आहे तो मल्टिप्लाय झाला लॉग ऑफ बेस इज इक्वल टू इंडेक्स मल्टिप्लाय लॉग ऑफ बेस. यावेळी ही टर्म मिळाली. लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते त्यामुळे ती आपण 1 ने इंडिकेट करूया. y log of x इज इक्वल टू x मायनस y. लॉग ई ची व्हॅल्यू 1 घेतली की जी टर्म आहे ती येईल x मायनस y. हा जो आहे तो सिम्प्लिफाय टर्मच्या फॉर्म मध्ये आलेला आहे. आता ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह घेऊया ह्या टर्मचा विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू लेफ्ट हँडची u इंटू v चा फॉर्म्युला. तर फंक्शन रेस्ट फंक्शन असेल तर कंपल्सरी u इंटू v चाच फॉर्म्युला येतो. त्यावेळी सिम्प्लिफिकेशन होईल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉगचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx इज इक्वल टू राईट हँड साइड येईल x चा डेरिव्हेटिव्ह 1, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. ही जी व्हॅल्यू आहे ती आता इथे कंप्लीट झाली आहे. dy by dx च्या टर्म्स एका बाजूला घेऊया. सो व्हॅल्यू log of x dy by dx आणि हा पॉझिटिव्ह होईल तिकडे आला की dy by dx इज इक्वल टू हा 1 आहे तो ॲज इट इज इकडून ही टर्म शिफ्ट करा. शिफ्ट होताना तो मायनस होईल आणि लिहिताना ही टर्म लिहायची y अपॉन x च्या फॉर्ममध्ये. इथे क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया ही व्हॅल्यू आणि dy by dx इथे कॉमन घेऊया. सो log x plus 1 dy by dx कॉमन. क्रॉस मल्टिप्लिकेशन x minus y upon x ह्या फॉर्ममध्ये ही टर्म तयार झाली. आता dy by dx चा आन्सर पाहिजे त्यामुळे ह्या टर्मला इकडे शिफ्ट करा. मल्टिप्लाय इकडे केले की तो डिवाइड होईल. सो व्हॅल्यू dy by dx इज इक्वल टू x minus y न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर येईल x इंटू 1 प्लस लॉग x. प्लस साईन असल्यामुळे इंटरचेंज चालेल त्याला. तो इंटरचेंज करून ही टर्म लिहिली 1 प्लस लॉग x. तर आन्सर आपल्याला 1 प्लस लॉग x पाहिजे. आता ह्या टर्ममध्ये ही न्यूमरेटर आणि हा x नको आहे आणि तो नको असलेल्या टर्मला काय करावं लागेल जेणेकरून त्याचं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला ती टर्म लिहिता येईल. हे करण्यासाठी इथे गिवन जो आपण सिम्प्लिफिकेशन केलेली टर्म आहे त्याच्यामध्ये x प्लस y ही व्हॅल्यू आलेली आहे आणि इथे न्यूमरेटरला हीच व्हॅल्यू आहे x मायनस y. सॉरी x मायनस y आलेलं आहे. x मायनस yच तिथे टर्म आहे त्यामुळे ह्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला ही लिहिता येईल. म्हणून ह्याला इक्वेशन नंबर 1 ने इंडिकेट करायचं आणि ही जी 1 ची व्हॅल्यू आहे ती आता आपण न्यूमरेटरला लिहून काढूया. सो बाय इक्वेशन 1 न्यूमरेटर बिकम y log of x upon x 1 plus log x. तो न्यूमरेटर आपण चेंज केला पण डिनॉमिनेटरला जो x आहे तो पण आपल्याला नको आहे आणि तो नको असलेला x पण इक्वेशन नंबर 1 वरूनच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. इथे टर्म x आहे याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे ती जर आपण इकडे शिफ्ट केली तर ती पॉझिटिव्ह होईल. ते सिम्प्लिफिकेशन सुरुवातीला करून घेऊया. सो बाय इक्वेशन 1 अगेन टर्म कशी आहे y log of x इज इक्वल टू x मायनस y आहे. ही जी टर्म आहे ती थोडीशी सिम्प्लिफाय करा. हा y इकडे शिफ्ट करा. y इंटू लॉग x इज इक्वल टू x म्हणजे x च्या फॉर्ममध्ये ही टर्म मिळाली आपल्याला. y कॉमन काढता येईल. y कॉमन काढा 1 प्लस लॉग x इज इक्वल टू
एक्स, म्हणजे एक्सची ही जी व्हॅल्यू आहे डिनॉमिनेटरचा, तो डिनॉमिनेटरचा एक्स आपल्याला रिप्लेस करता येईल या ठिकाणी, ज्याची व्हॅल्यू आहे वाय इंटू 1 प्लस लॉग एक्स. ही व्हॅल्यू इथे रिप्लेस करा. dy by dx is equal to y log x upon y 1 plus log x, x ची व्हॅल्यू झाली into this term 1 plus log x. थोडंसं एक्झाम्पल मध्ये मॉडिफिकेशन आहे, दोन ठिकाणी मॉडिफिकेशन आपल्याला करावं लागतं. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधनं y कॅन्सल झाला की न्यूमरेटर राहतो log x आणि डिनॉमिनेटर मध्ये ब्रॅकेटच्या व्हॅल्यू सेम आहे, त्यामुळे त्याचं स्क्वेअरिंग होईल 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हीच टर्म आपल्याला डेरिव्हेटिव्हची हवी होती, डेरिव्हेटिव्ह log x अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, तीच व्हॅल्यू आपल्याला मिळाली. थोडंसं मॉडिफिकेशन आहे ह्या एक्झाम्पल मध्ये, आणि मॉडिफिकेशन ह्या टर्म वरून आपल्याला करायचं आहे, त्यामुळे ही टर्म महत्वाची आहे. त्या टर्मचा यूज दोन ठिकाणी केला गेला आहे. एक तर एक्स मायनस वाय ची टर्म आपण रिप्लेस केली बाय इक्वेशन नंबर 1, आणि खालचा जो डिनॉमिनेटरचा एक्स आहे तो पण बाय इक्वेशन नंबर 1 नीच आपण रिप्लेस केला. फक्त फरक एवढाच आहे की तिथे जी टर्म आहे ती डायरेक्ट न घेता आपण थोडंसं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये त्याला आणली, आणि नंतर मग ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये. यावेळी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे जिथे दोन वेळा आपल्याला थोडंसं लक्ष देऊन मॉडिफिकेशन करावं लागतं आणि लॉगच्याच फॉर्ममध्ये त्या टर्म्स एक्सप्रेस कराव्या लागतात. सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, तो वेगळा आहे थोडासा. इफ y इज इक्वल टू टर्म आहे y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos x, असं कुठपर्यंत तर इन्फिनिटी पर्यंत हीच टर्म राहणार आहे. स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूट आहे आणि ती टर्म ॲडिशनच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. देन शो दॅट टर्म आहे, शो दॅट साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y. आणि अशा टाईपचे 3 एक्झाम्पल आहे. हे ट्रिग्नॉमेट्रिकचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर जे एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 8 तो लॉगॅरिथमिक फंक्शनचं एक्झाम्पल आहे, आणि क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममध्ये जी टर्म आहे ती इंडेक्सच्या फॉर्ममध्ये इंडिकेट केलेली आहे. पण टेक्निकली हे सॉल्व्ह करण्याची एकच मेथड आहे. मी हे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देते आणि एक्सपोनेन्शियलचं एक सॉल्व्ह करून देते. टर्म जर नीट ऑब्झर्व केला तर y इज इक्वल टू इन्फिनिटीची व्हॅल्यू दिलेली, इन्फिनिटी पर्यंतची व्हॅल्यू आहे, आणि ही इन्फिनिटीची जी टर्म आहे ती रिदमिक आहे, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos x, असं सगळ्या टर्म्स इन्फिनिटी पर्यंत आहे. आणि इन्फिनिटी मधनं एखादी टर्म जर आपण काढून घेतली तरी इन्फिनिटीला काही फरक पडत नाही. याचा अर्थ ह्याच टर्मचा आपल्याला यूज करायचा आहे त्याच टर्मसाठी, ह्याच टर्मचा आपल्याला यूज करायचा आहे त्याच टर्मसाठी, जे हीच टर्म आपल्याला सिम्प्लिफिकेशनसाठी यूज करायची. ही जी व्हॅल्यू आहे, आतला जो रूट आहे, एक टर्म सोडायची आणि आतल्या सगळ्या रूटची व्हॅल्यू आपल्याला, इन्फिनिटी म्हणजे काय असतं, एक समुद्रासारखं आहे. समुद्रातलं एक थेंब आपण काढून घेतलं तरी समुद्राला काहीच फरक पडणार नाही, ती इन्फिनिटीच राहणार आहे व्हॅल्यू. म्हणूनच एक टर्म जर बाजूला काढली तर ही जी टर्म आहे ती परत आपल्याला वायच्या फॉर्ममध्ये लिहिता येते, कारण वायची कशी व्हॅल्यू आहे, वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ दॅट टर्म, ह्याच फॉर्ममध्ये. त्यामुळे इन्फिनिटीमधनं एक टर्म जर बाजूला काढली तरी इन्फिनिटीला काहीच फरक पडणार नाही. ही व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करता येईल वायच्या फॉर्ममध्ये. म्हणूनच बाय इक्वेशन 1 अगेन ह्याला इक्वेशन 1 इंडिकेट करा, आणि बाय इक्वेशन 1 सिम्प्लिफिकेशन काय आहे, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ cos x प्लस y. हा पूर्ण टर्मच्या व्हॅल्यूला मी परत y नीच रिप्लेस केलं, ह्या टर्मनीच ही व्हॅल्यू रिप्लेस झाली, कारण ती इन्फिनिटी व्हॅल्यूची टर्म जी आहे ती परत yच आहे. आणि आता स्क्वेअरिंग करून घेऊया, कारण आपल्याला स्क्वेअर रूट नको आहे आन्सरमध्ये, म्हणून स्क्वेअरिंग ऑन बोथ हँड साईड, कारण स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर रूटच येतो परत,
म्हणजे रूट एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह आपण बघितला तर 1/2 रूट एक्स म्हणजे परत रूटच्या फॉर्ममध्ये येतो, तो नको आहे आपल्याला इथे, म्हणूनच स्क्वेअरिंग करून घेतलं. y² इज इक्वल टू स्क्वेअर रूट गेट कॅन्सल cos x प्लस y, आणि ह्या स्टेजला ह्याला आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x नी. डेरिव्हेटिव्ह येईल 2y, स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस dy/dx. सगळे जे dy/dx आहे तर एकत्रित घेऊया. सो 2y dy/dx मायनस dy/dx इज इक्वल टू मायनस sin x ॲज इट इज. आता ह्याच्यामधनं dy/dx कॉमन घेऊया. सो कॉमन घेतला की अशा पद्धतीने ही टर्म तयार झाली. हा dy/dx आहे, ही टर्म आपण इकडे शिफ्ट करूया. व्हॅल्यू होईल dy/dx इज इक्वल टू मायनस sin x अपॉन 2y मायनस 1. ॲक्च्युली हे आन्सर येईल, पण हे आन्सर असं नको आहे, ही टर्म निगेटिव्ह नको आहे, पॉझिटिव्ह. म्हणून खालची जी टर्म आहे ती जर नीट ऑब्झर्व केली तर खालच्या टर्ममधनं मायनस साईन कॉमन घेतलेली आहे, आणि जर मायनस साईन कॉमन घेतली तर मायनस मायनस प्लस होईल. म्हणूनच खालच्या टर्ममधनं मायनस साईन आपण कॉमन काढूया, टर्म होईल 1 मायनस 2y, आणि मायनस मायनस प्लस करूया sin x अपॉन 1 मायनस 2y. ह्या स्टेपवरून ही स्टेप डायरेक्ट लिहिली तरी चालते, मग ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल. यावेळी हे जे आहे ते प्रूव्ह आपण केलेलं आहे. टेक्निकली प्रूव्ह करण्यासाठी आपण जो गिवन प्रॉब्लेम आहे त्याचाच यूज केलेला आहे, आणि अशाच पद्धतीने हे तिन्ही प्रॉब्लेम जे आहेत, हा ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम आहे, दुसरा लॉगरिथम आणि दुसरा एक्सपोनेन्शियलचा, जे गिवन प्रॉब्लेम आहे त्याचाच यूज करायचा आहे. टेक्निकली एक लेटर सोडायचं, स्क्वेअरिंगच करायचं, दुसऱ्यासाठी लॉगसाठी सुद्धा दुसरी जी टर्म आहे रूटमध्येच असल्यामुळे त्याचं स्क्वेअरिंगच करायचं आणि त्यानुसार सिम्प्लिफाय करायचं आहे. एक एक्झाम्पल असं आहे की त्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या फॉर्ममध्ये, ते आपण घेऊया. जरा टर्म आहे x रेज टू y इज इक्वल टू y इज इक्वल टू x रेज टू x रेज टू x रेज टू असं कुठपर्यंत तर इन्फिनिटी पर्यंत तो रेज टू पॉवर जो आहे तो असणार आहे. देन शो दॅट टर्म आहे y² अपॉन x इंटू 1 मायनस लॉग x, सॉरी लॉग y. ही जी टर्म आहे ही अशी पाहिजे आपल्याला डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू, आणि गिवन जो प्रॉब्लेम आहे तो फंक्शन 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 रेज टू फंक्शन असं इन्फिनिटीपर्यंत आहे, आणि म्हणूनच हा जो इन्फिनिटीची व्हॅल्यू आहे ती परत इन्फिनिटीमधनं हा जर एक्स काढला तरी इन्फिनिटीला काही फरक पडणार नाही. त्यामुळे गिवन जो प्रॉब्लेम आहे त्याची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची आहे बाय इक्वेशन 1. त्याच इक्वेशनची व्हॅल्यू होईल y इज इक्वल टू x रेज टू yच्या फॉर्ममध्ये. ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे सबस्टिट्यूट केली yच्या फॉर्ममध्ये. आता ह्या प्रॉब्लेममध्ये फंक्शन रेज टू फंक्शन हीच टर्म आलेली आहे, आणि फंक्शन रेज टू फंक्शन असेल तर आपण लॉग घेतो आणि लॉग नुसार सिम्प्लिफाय करतो. म्हणून लॉगची व्हॅल्यू घ्यायची, टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड. लॉग घ्या, लॉग ऑफ y इज इक्वल टू इंडेक्स मल्टिप्लाय लॉग ऑफ बेस, आणि ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x नी. जो राईट हँड साइड आहे u इंटू v चा फॉर्म्युला, लेफ्ट हँड साइडला व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पहिल्यांदा लॉगचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/y, yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx, आणि जो राईट हँड साइड आहे u इंटू v चा फॉर्म्युला म्हणायचा आणि डेरिव्हेटिव्ह घेत जायचा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आता सिम्प्लिफाय करूया. dy/dx च्या टर्म्स एकत्रित घेऊया. मायनस लॉग x इंटू dy/dx, आणि विदाउट dy/dx ची एकच टर्म आहे ती नीट लिहायची y अपॉन x च्या फॉर्ममध्ये. आता dy/dx कॉमन घ्या, 1/y मायनस लॉग x इंटू dy/dx इज इक्वल टू y अपॉन x. सिम्प्लिफिकेशन करा बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, we get left hand
1 minus y into log x upon y into dy by dx. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण लेफ्ट हँड साईडला, राईट हँड जी आहे ती y upon x ॲज इट इज. आता टर्म जी आहे ती शिफ्ट करा. हा जो आहे तो इथे मल्टिप्लाय होईल न्यूमरेटरला आणि हा जो आहे तो डिनॉमिनेटरला खाली येईल. सो सिम्प्लिफिकेशन होईल dy by dx is equal to y into y square upon x into this term 1 minus y log x. हे ॲक्च्युअली आन्सर आहे, पण हे आन्सर असं पाहिजे का, तर वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर आलेला आहे, एक्स पण आला आहे, पण आतली जी टर्म आहे ती नको आहे. ती कशी आहे 1 अपॉन वाय लॉग एक्स आली आहे आणि ती नको आपल्याला, ती काय पाहिजे लॉग वाय. सो चेक करायचं वाय लॉग एक्स अशी टर्म आपली कुठे आलेली आहे. सो इथे आपली टर्म आहे वाय लॉग एक्स ज्याची व्हॅल्यू येते लॉग वाय. त्यामुळे ह्याला इक्वेशन नंबर 2 नी इंडिकेट करायचं. ऑलरेडी 1 आपण इंडिकेट केला, त्यामुळे 2 नी इंडिकेट करूया. बाय इक्वेशन 2 दिस बिकम बाय इक्वेशन 2 dy by dx is equal to y square upon x 1 minus log of y. आणि हेच आन्सर पाहिजे होतं, त्यामुळे हेच फायनल आन्सर आपल्याला मिळालं. यावेळी आपण ह्याचं सिम्प्लिफिकेशन केलं, थोडंसं टेक्निकली इथे लॉगॅरिथम फंक्शनचं जे टर्म आहे ती यूज करून आपल्याला घ्यावी लागते, कारण फंक्शन रेज टू फंक्शन या फॉर्ममध्ये ती टर्म एक्सप्रेस होते. सिम्प्लिफिकेशन करा आणि शेवटी परत ही जी व्हॅल्यू आलेली आहे लॉग घेतल्यानंतरची ती व्हॅल्यू आपल्याला यूज करून फायनल जे आन्सर आहे ते मिळवता येऊ शकतं. यावेळी हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. सो अशा पद्धतीचे 3 एक्झाम्पल आहे. एक ट्रिग्नोमेट्रीचं एक्झाम्पल आहे, एक लॉगॅरिथमचं एक्झाम्पल आहे आणि एक हे एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममधलं एक्झाम्पल आहे. लॉगॅरिथमचं जे एक्झाम्पल आहे रूटमध्ये रूटच आहे सगळे एक्झाम्पल, ते व्यवस्थित बघा, ते सॉल्व्ह करा आणि मला सेंड करा. जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. पुढचं एक एक्झाम्पल घेऊया, जे शेवटचं एक्झाम्पल असेल ह्याचं, किंवा इम्प्लिसिट फंक्शन हे जे आपलं चाललेलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनचं शेवटचं एक्झाम्पल. टर्म आहे e raised to y is equal to y raised to x, then prove that log of y bracket square upon log of y minus 1. ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायची आहे. पण प्रॉब्लेम जो आहे तो एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममधला आहे. So taking log on both hand side, दोन्हीकडचा log घ्या. टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड एक्सपोनेन्शियल आहे, पण इथे मात्र फंक्शन रेस्ट टू फंक्शन असल्यामुळे लॉगच घ्यावा लागतो. सो व्हॅल्यू जो इंडेक्स आहे तो मल्टिप्लाय लॉग ऑफ बेस, इंडेक्स मल्टिप्लाय लॉग ऑफ बेस. या व्हॅल्यू टर्म मिळली, इथे लॉग ई ची व्हॅल्यू आली, लॉग ई ची व्हॅल्यू 1, त्यामुळे ही जी टर्म आहे ती आपल्याला या वेळी मिळाली. आणि आता ह्याला या स्टेजला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. सो डेरिव्हेटिव्ह याचा येईल dy by dx, yचा डेरिव्हेटिव्ह. u into v चा फॉर्म्युला, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंडचा मात्र डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घ्यायचा, कारण इथे लॉगचा डेरिव्हेटिव्ह झाला की yचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज 1. सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. आता डिवाइड बाय dxच्या ज्या टर्म्स आहेत त्या एकत्रित करूया. जी ह्या टर्मला इकडे शिफ्ट करावं लागेल, घेताना म्हणजे x अपॉन y लिहा dy by dx मायनस होईल is equal to log y as it is. Simplification dy by dx common, so common काढा, dy by dx ला is equal to log of y. ही जी टर्म आहे ती क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन बिकम y minus x upon y into dy by dx is equal to log of y. आता dy by dx च्याच फॉर्ममध्ये आन्सर पाहिजे आहे, त्यामुळे dy by dx ही टर्म इकडे शिफ्ट करा. शिफ्ट करताना डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटर बनेल आणि जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर बनेल. सो y into log y upon term in y minus x into log y, sorry,
एवढीच टर्म y मायनस एक्स हीच टर्म राहील. आता ही जी टर्म आली ती ही टर्म आन्सरच्या फॉर्ममध्ये आहे का तर ते चेक करायचं. फक्त लॉग वाय न्यूमरेटरचा एकच आलेला आहे, दुसरा नाही आलेला आहे, तो कसा आणायचा ते बघूया. आणि ह्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू आपल्याला त्या फॉर्ममध्ये पाहिजे आहे. आणि मग ही टर्म कुठून मिळेल तर परत एकदा जिथे आपण लॉग घेतलेला आहे त्याच टर्मकडे बघायचं. इथे व्हॅल्यू वायची आहे, ही जी व्हॅल्यू आहे वायची ती आपल्याला रिप्लेस करता येते. तसंच डिनॉमिनेटरला सुद्धा वायची टर्म आहे, ती सुद्धा आपल्याला ह्याच टर्मनी रिप्लेस करता येते. त्यामुळे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जिथे वाय आहे तिथे बाय इक्वेशन 1 आपण चेंज करून घेऊया. सो बाय इक्वेशन 1 चेंज करा, वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. वाय सो ची व्हॅल्यू आहे x इंटू लॉग वाय इंटू लॉग वाय अपॉन x इंटू लॉग वाय मायनस एक्स. सिम्प्लिफिकेशन करूया. x कॉमन काढता येईल डिनॉमिनेटरमधनं आणि न्यूमरेटरमध्ये दोन ठिकाणी वाय लॉग वाय आहे, त्याला ब्रॅकेट स्क्वेअर करून घेऊया. अपॉन x कॉमन लॉग वाय मायनस 1. x ला न्यूमरेटर डिनॉमिनेटर x कॅन्सल होईल. लॉग वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन लॉग वाय मायनस 1. हे जे आन्सर आहे ते आपलं फायनल आन्सर येईल. डेरिव्हेटिव्हचा जे आहे तोच फॉर्म आपल्याला पाहिजे होता, तेच आपण आन्सर मिळवलं. ह्याच्यासाठी जी टर्म आपली आलेली आहे वायची ती परत एकदा यूज झाली डेरिव्हेटिव्हच्या आन्सरमध्ये. सो टेक्निकली हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते याच वेळी सिम्प्लिफाय करायचे. थोडंसं मॉडिफिकेशन तुम्हाला करून घ्यावं लागतं. हे बघायचं काय पाहिजे आहे आन्सर, त्या आन्सरच्या फॉर्ममध्ये टर्म्स येणं गरजेचं आहे आणि याच पद्धतीने ते कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं. हे जे प्रॉब्लेम्स आहेत इम्प्लिसिट फंक्शनचे ते इथे संपतील. पुढच्या लेक्चरला आपण पॅरामेट्रिक फंक्शन बघणार आहोत आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करणार हेही आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. त्याच्यासाठीचा एक थेरम सुद्धा आहे. थेरम साहजिकच आहे, डेरिव्हेटिव्हचा थेरम आहे, तो त्याच टेक्निकली सॉल्व्ह होईल ज्यात वेळी आपण या अगोदरचे पण थेरम बघितलेले आहेत. हे जे आहे पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया.